जेव्हा आयुष्यात सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, जेव्हा मनाच्या आकाशावर काळे ढग दाटून येतात, जेव्हा प्रयत्न करूनही यश दूर पडतं, जेव्हा आपल्या लोकांकडूनही साथ मिळत नाही, तेव्हा माणूस तुटतो. त्याचा आत्मविश्वास ढासळतो, त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात आणि मनातली वेदना कुणालाही सांगता येत नाहीत. अशा वेळी आधार कोणाचा घ्यायचा? कोण दाखवणार नवा मार्ग? अशा वेळी आठवा दत्तात्रेय महाराजांचे हे 5 दिव्य उपदेश. हे 5 उपदेश म्हणजे अंधारातला दीपस्तंभ आहेत. हे 5 उपदेश म्हणजे वादळातला सुरक्षित किनारा आहेत. हे 5 उपदेश म्हणजे आयुष्याला नवसंजीवनी देणारे मंत्र आहेत. चला, आज आपण त्या 5 उपदेशांचा सखोल विचार करूया. पहिला उपदेश: कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा पहिली चूक आपण काय करतो? आपण काम थांबवतो, आपण प्रयत्न सोडतो, आपण म्हणतो आता काही उपयोग नाही. पण दत्तगुरू सांगतात, बाळा, तुझं काम आहे प्रयत्न करणं, फळ देणं माझं काम आहे. जेव्हा शेतकरी बी पेरतो तेव्हा त्याला खात्री असते का की पाऊस पडेल? नाही. तरीही तो बी पेरतो, कारण त्याला माहीत असतं, मी माझं कर्म करतो, पुढचं देवावर सोपवतो. आपण मात्र उलट करतो. आपण आधी परिणाम बघतो. जर परिणामाची खात्री नसेल तर कामच करत नाही. पण लक्षात ठेवा, जिथे प्रयत्न संपतात तिथेच अपयश सुरू होतं. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असू द्या, नोकरी जात असेल, व्यवसाय तोट्यात असेल, घरात वाद चालू असतील, तरीही काम थांबवू नका. कारण दत्तगुरूंचा पहिला उपदेश सांगतो, तुझ्या हातात कर्म आहे, माझ्या हातात तुझं भवितव्य आहे. आज तुम्ही एक पाऊल टाका, उद्याचा मार्ग आपोआप तयार होईल. दुसरा उपदेश: परिस्थिती तात्पुरती असते, श्रद्धा कायमची असते. जीवनात वाईट काळ येतो, पण तो कायमचा राहत नाही. सूर्य रोज मावळतो, पण कायमचा अंधार राहत नाही. दत्तगुरू सांगतात, ही वेळही निघून जाईल. आपण मात्र संकट आलं की घाबरतो. आपण म्हणतो, माझं आयुष्य संपलं. पण थांबा जरा. ज्या अडचणी आज आहेत त्या 5 वर्षांपूर्वी होत्या का? नाही ना. म्हणजेच परिस्थिती बदलते. दत्तगुरूंचा दुसरा उपदेश सांगतो, श्रद्धा सोडू नका. कारण श्रद्धा म्हणजेच तुमची खरी ताकद आहे. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे विश्वास की मी एकटा नाही, माझ्या पाठीशी दत्तगुरू उभे आहेत. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक दरवाजा आपल्याकरिता उघडतो, तो म्हणजे श्रद्धेचा दरवाजा. जर तुम्ही तो उघडला तर तुम्हाला शांतता मिळेल. तिसरा उपदेश: स्वतःला ओळखा. आपण बाहेर उपाय शोधत राहतो, पण दत्तगुरू सांगतात, तुझ्यातच उपाय आहे. आपल्यात अमर्याद शक्ती आहे, पण आपण स्वतःलाच कमी लेखतो. तुम्ही किती संकट पार केली आहेत, किती वेळा तुकलात आणि पुन्हा उभे राहिलात. मग आता का नाही? दत्तगुरूंचा तिसरा उपदेश सांगतो, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण देवानं तुम्हाला कमकुवत बनवलेलं नाही. तुमच्यात सहनशक्ती आहे, तुमच्यात धैर्य आहे, तुमच्यात बुद्धी आहे. फक्त तुम्हाला ती ओळखायची आहे. जेव्हा तुम्ही आरशात बघता तेव्हा फक्त चेहरा पाहू नका, तुमच्यातला योद्धा बघा. चौथा उपदेश: संकट म्हणजे शिक्षण. आपण संकटाला शाप समजतो, पण दत्तगुरू सांगतात, संकट म्हणजेच गुरु. जर आयुष्यात कधी अपयश आलं नसतं तर यशाची किंमत कळली असती का? जर कधी वेदना झाल्या नसत्या तर आनंदाची जाणीव झाली असती का? संकट आपल्याला मजबूत करतं. संकट आपल्याला शहाणं करतं. दत्तगुरूंचा चौथा उपदेश सांगतो, पळू नका, शिकून घ्या. आज जे तुमच्याबरोबर घडत आहे ते तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच आहे. तुम्ही जर त्यातून शिकलात तर उद्या तुम्ही अधिक सक्षम व्हाल. पाचवा उपदेश: समर्पण करा. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपदेश समर्पण. समर्पण म्हणजे हार मानणं नाही.
समर्पण म्हणजे विश्वासानं देवाच्या पायाशी सर्व काही अर्पण करणं. तुमची चिंता, तुमची भीती, तुमचं दुःख सगळं दत्तगुरूंना सांगा. मन हलकं करा. जेव्हा तुम्ही म्हणता, दत्तगुरू आता सगळं तुमच्यावर सोपवलं, तेव्हा आतून एक वेगळी शांतता निर्माण होते. कारण मग तुम्ही एकटे राहत नाही. स्वामी भक्तांनो, जर आज तुम्हाला वाटत असेल की सगळे रस्ते बंद झाले आहेत, तर लक्षात ठेवा, मार्ग कधीच बंद होत नाहीत. दत्तगुरू तुमच्यासाठी असे कित्येक नवीन मार्ग तयार करत असतात. त्यामुळं घाबरून जाऊ नका. शांत डोक्यानं विचार करायला शिका आणि दत्तगुरूंचं हे 5 उपदेश कायम लक्षात ठेवा. 1. कर्म करत राहा. 2. श्रद्धा सोडू नका. 3. स्वतःला ओळखा. 4. संकटातून शिका. 5. समर्पण करा. हे 5 मंत्र तुमच्या आयुष्याला नवी दिशा देतील. आजपासून ठरवा, मी हार मानणार नाही, मी तुटणार नाही, मी दत्तगुरूंच्या मार्गावर चालणार. आणि लक्षात ठेवा, जेव्हा सगळे रस्ते बंद होतात, तेव्हा दत्तगुरू स्वतः नवा रस्ता तयार करतात. भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.